मीच कोणाबद्दल घाणेरडं बोलू नये। आणि यानंतर मी जाणार आहे हनुमंत पवार यांच्याकडे। हनुमंत पवारजी, सगळी चर्चा तुमच्या समोर आहे आणि मी मगाशी सगळे संदर्भ सुद्धा पुराव्यासकटचे दाखवले की एकेकाळी काँग्रेसने कौतुक केलेलं आहे। तुमच्या पक्षात असलेले शरद पवार असतील, लहानपणचे किंवा ऐन तारुण्यातले यशवंतराव चव्हाण साहेब असतील की जे सावरकरांना भेटायला गेले होते, आणि अनेक इंदिरा गांधी वगैरे ज्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे की त्यांनी सावरकर स्मारकाला देणगी सुद्धा दिली होती। मग हा सगळा इतिहास असताना गेल्या काही काळात राहुल गांधी सदैव सावरकर विरोधी भूमिका का घेत आहेत? प्रसन्नजी, शिवसेनेचे ते कोण आता चर्चेला आहेत बाळ दराडे, त्यांनी जे राहुलजींविषयी आज वक्तव्य केलं तर त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आमच्या मित्र पक्षाचे ते काहीतरी पदाधिकारी आहेत, आज आम्हाला माहीत झाले ते त्यांचं म्हणणं तेच शिवसेनेचं म्हणणं आहे का आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं, हेही अजून खरं म्हणजे कळालेलं नाही। त्यामुळे शिवसेनेचा एक नाशिक मधला पदाधिकारी राहुलजींना जर काळं फासायची भाषा करत असेल तर आमचे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया देणं थोडं बाजूला ठेवा। आमचा नाशिक मधला साधा ब्लॉक अध्यक्ष सुद्धा खंबीर आहे, राहुलजींना काळं फासणाऱ्यांचं काय करायचं ते करतील। नाशिकचे काँग्रेसचे कार्यकर्ते राहुलजींच्या काळं फासायला येणाऱ्यांचं काय करतील हे त्यावेळी आपण बघूया। मी त्यांच्या या विधानाचा निषेध करतो। शिवसेनेचे विचार आणि काँग्रेसचे विचार हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचं सरकारमध्ये महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्ष दूर ठेवण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या, अल्पसंख्याकांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या हितासाठी भाजपला बाहेर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। असा याचा अर्थ असा नाही की त्यांचे विचार सगळे आम्हाला मान्य आहेत, आमचे विचार सगळे त्यांना मान्य आहेत। जसं नितीश कुमार साहेबांचे विचार आता भारतीय जनता पक्षाला मान्य आहेत किंवा मुफ्ती मोहम्मद सईद सोबत काश्मीरमध्ये सरकार स्थापन करताना त्यांनाही जितके विचार मान्य होते तसं तुम्ही काँग्रेस आणि शिवसेनेचं समजू शकता। त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या या विधानावर पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी आणि त्यांचे खासदार संजय राऊत साहेब काय भूमिका घेतात याच्याकडे आमचं लक्ष आहे। त्यांनी यांना माफी मागायला लावावी, यांचं विधान मागे घ्यायला लावावं अशी नम्र विनंती पक्षाच्या वतीने। राहता राहिला मुद्दा सावरकरांविषयीच्या भूमिकांवर जे तुम्ही थेट चर्चेला सुरुवात केली, खूप बोलण्यासारखं आहे प्रसन्नजी। काँग्रेसच्या लोकांनी घेतलेल्या भूमिकेवर तुम्ही सुरुवातीला कटाक्ष टाकला। नरेंद्र मोदी साहेब गांधीजीच्या प्रतिमेसमोर ज्या श्रद्धेने नतमस्तक होतात, म्हणजे गांधीजींचे सगळे विचार त्यांनी अंगीकारले, स्वीकारले आणि त्यांना मान्य आहेत असा भाबडा आशावाद तुमच्या सगळं माझा कोणाचाही असणार नाही। इंदिराजींनी, शरद पवार साहेबांनी तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे सावरकरांविषयी काही विधानं केली असतील, काही त्यांना काही प्रशस्तीपत्र दिली असतील किंवा त्यांचं कौतुक केलं असेल, हे समजून घेतलं पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणत असताना सावरकरांच्या इतिहासामध्ये ज्या काही अशा जागा आहेत त्याची चर्चाच करायची नाही आणि तुम्ही स्वातंत्र्यवीर आम्ही म्हणतो तर तुम्हीही म्हणायचं, असा जर आग्रह असेल तर ते या महाराष्ट्रामध्ये आता चालणार नाही। सावरकरांचे सरळ सरळ दोन भाग आहेत, जेलमध्ये जायच्या अगोदरचे सावरकर आणि जेलच्या बाहेरचे सावरकर। तुम्ही मला अधिक वेळ द्याल, पुढे चर्चेला संधी द्याल तर 1857च्या उठावावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये मुस्लिमांचं किती कौतुक तुम्हाला सांगू, जागा कमी पडेल। नावात सगळं मुस्लिमांचं त्यांनी हजारो कौतुक केल्याचं दिसतं, पण तेच सावरकर ज्यावेळेस 1930ला लिहायला बसतात हिंदू पदपातशाही, त्यावेळेस मुस्लिमांबद्दल काय लिहितात। तर हे दोन्ही सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणा असं तुम्ही म्हणणार असाल तर माफ करा, असं होणार नाही। ठीक आहे, मी हा मुद्दा सविस्तर घेऊन जाईन केशव उपाध्यायांकडे। त्यापूर्वी ज्यांचा आता उल्लेख हनुमंत पवारांनी केला ते दराडे आपल्यासोबत आहे। दराडेजी, आपण